नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासात मी जे काही जगभर फिरतोय, भारतभर फिरतोय, फारच अफलातून माणसं मला भेटतात. आता ह्या महाराष्ट्राला ॲल्युमिनियम मॅनची ओळख आम्ही करून दिली आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात की आम्ही उद्योग जगताशी निगडीत असलेल्या ज्या आस्थापना दाखवतोय त्यांनी महाराष्ट्र अचंबित झाला आहे. आणि फार चांगलं की त्यातनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, अगदी मुख्यमंत्र्यापासून अनेक लोक त्याची दखल घेत आहेत. एक चांगलं वातावरण तयार व्हावं ह्या दृष्टीनं आमचे हे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नात मी आज एक असं मराठी कुटुंब तुम्हाला दाखवणार आहे की त्यांनी पश्चिम बंगालमध्ये लेदर इंडस्ट्रीसाठी स्वतःच्या आयुष्यातली 125 वर्ष दिली आहे. MSME म्हणजे छोटे छोटे सूक्ष्म लघु उद्योग जे आहेत त्याचं प्रमाण बंगालमध्ये खूप जास्त आहे. नंबर 1चं ते राज्य आहे. पण त्याच्यामध्ये पण लेदर इंडस्ट्रीचा वाटा जवळपास 4-4.5 हजार कोटीचा आहे. आणि त्या वाट्यामध्ये ह्या मराठी कुटुंबानं जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, मला आश्चर्य वाटलं त्यांच्याशी बोलताना की महाराष्ट्रामध्ये ह्या कुटुंबाबद्दल जेवढी माहिती असायला हवी तेवढी नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला विनंती की ह्या एपिसोड्सनंतर शक्य झालं तर तुम्ही त्यांच्याशीच संपर्क साधा की ते महाराष्ट्रामध्ये काही उद्योग करू शकतात का. 400 कोटी त्यांचं टर्नओव्हर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याची महाराष्ट्राला गरज आहे त्यामुळे 4,000 लोकांना ते रोजगार देत आहेत. 12 युनिट्स त्यांची कलकत्त्यामध्ये आहेत, चेन्नईमध्ये पण युनिट आहे आणि नवीन नवीन प्रयोग करत असताना हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. राईट. त्या कुटुंबाची मी भेट करून देणारच आहे तुम्हाला, आहेतच माझ्यावर. तिसरी फळी त्यांची कुटुंबात आणि हे सगळे त्यांचे प्रोडक्ट्स. हे बघा, ज्याला आपण निश आणि क्वालिटीचा प्रोडक्ट म्हणतो, असे सगळे बॅग्स, हँडबॅग्स, वॉलेट असं सगळं ते बनवतात. आणि त्यांच्या कहाणीमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स एवढे जास्त आहेत. कुलकर्णी सरांची मी ओळख करून देतो. या इकडे सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुमचं आता पूर्ण नाव, आता मित्र आपण बोललोच होत, तुमचं पूर्ण नाव मला अपेक्षित होतं. पूर्ण नाव मुकुंद वासुदेव कुलकर्णी. हां. वडिलांचं नाव वासुदेव गणेश कुलकर्णी आणि आईचं नाव सुधा वासुदेव कुलकर्णी. आणि तुम्ही IIT खडगपूरचे विद्यार्थी. आणि कलकत्त्याला माझा जन्म झाला. हां. आणि कलकत्त्याला जन्म होऊन मी कलकत्त्याच्या सेंट लॉरेन्स शाळेमध्ये शिकलो. आमच्यातले सगळे भावंड आम्ही सेंट लॉरेन्समधूनच पास झालो. सेंट लॉरेन्स हायस्कूल वन ऑफ द लिडिंग स्कूल्स इन कलकत्ता. तर त्या शाळेतनं आम्ही पास झालो आणि मग नंतर मला IIT खडगपूरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालं माझं. आणि 70 ते 75 ही 5 वर्ष मी खडगपूरला काढली आणि खडगपूरला माझं केमिकल इंजिनिअरिंग मी डिग्री मला प्राप्त झाली. आणि त्यानंतर मी MS करता अमेरिकेला जायचा प्रयत्न केला आणि गेलो पण होतो. पण तिकडे जाऊन 2 महिने राहिल्यानंतर मला तिकडे राहावंसं वाटलं नाही, म्हणून मी कलकत्त्याला परत आलो. आणि हे तुम्ही फार चांगलं केलं. आणि कलकत्त्याला परत आल्यानंतर वडिलांनी सांगितलं की मला काही अमेरिकेला राहायचं नाही आहे, मला कलकत्त्यालाच राहायचं आहे आणि मी तुम्हाला मदत करू इच्छितो. पण आता थांबा एक मिनिट, कारण मी त्यांना पूर्ण नाव का सांगायला लावलं, एवढ्या ज्येष्ठ आणि इतका मोठा उद्योग करा, कारण त्याच्यात वासुदेव कुलकर्णी हा जो उल्लेख आला आहे ना, मी त्यांना असं म्हणेन की ते ह्या लेदर इंडस्ट्रीचे पितामह आहे, भीष्म पितामह. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या आयुष्याची सुरुवात महाराष्ट्रातनं केली आणि ते इथं येऊन स्थिरावले. पण ही तुमची तिसरी पिढी, म्हणजे तुमच्या तिसरी पिढी, तुमचे चिरंजीव. हो, बरोबर. हां, ही आमची तिसरी पिढी. मला 2 चिरंजीव, दोघांना वेगळ्या 2 फॅक्टरीज करून दिल्या. दोघांना 2 वेगळ्या फॅक्टरीज करून दिल्या आणि दोघे वेगळ्या कंपनीज, त्यांच्या कंपनीज पण वेगळ्या आहेत, पण कस्टमर त्यांचे सेम आहेत. राईट. कस्टमर त्यांना ते एका कस्टमरवर काम करतात, त्याची जेवढ्या ऑर्डर्स मिळतात मग त्या डिस्ट्रीब्यूट करतात आपापल्यामध्ये आणि दोघंही आपापले कामं बघतात. पण तुमचे एक बंधू जे अमेरिकेमध्ये आहेत ते पण अशाच स्वरूपाचा पण फारच वेगळा प्रोडक्ट करतात. हो, तो पण. ते कुठे आहेत आणि त्यांचं ते माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं नाव श्रीरंग वासुदेव कुलकर्णी आहे आणि त्यांनी पण इकडे BCom केलं होतं आणि मग MBA त्यांनी USA केलं आणि मग ते परत आले भारतामध्ये माझ्या वडिलांबरोबर काम करायला. पण त्यानंतर वडील म्हणाले की इकडे फ्युचर नसल्यामुळे तू
अमेरिकेला जर तुला काही करता आलं तर तू विचार कर तसा. तर म्हणून त्यांनी तसा विचार करून ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी एक वेगळाच पूर्ण व्यवसाय तिथे शोधून काढला आणि त्याच्यात त्यांनी लिडरशिप पण घेतली इव्हेंच्युअली. आणि ती म्हणजे एक्झॉटिक लेदर्समध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. जसं की सापाची कातडी आहे. एक्झॉटिकमध्ये लेदर्समध्ये येतं तुमचं पायथॉन, येतं तुमचं स्टिंगरे, येतं तुमचं केमन, येतात ऑस्ट्रिच, त्यानंतर तुमचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दीज रेप्टाईल्स अँड ऑल दिस काइंड ऑफ स्किन्स ते वापरतात आणि त्याला त्या लायसन्स आहे. आणि त्या लायसन्सच्या अधीन तो टेक्सासमध्ये त्यांनी आपलं 1,00,000 स्क्वेअर फीटचं मोठ्याच्या मोठं वेअरहाऊस उघडलेलं आहे. आणि तिकडे त्याची 2 मुलं त्याच्यावर कामं करतात. त्याची पण 2 मुलं आहेत, ती दोघं त्याच्यावर काम करतात. आणि ते हे लेदर आज तो टेक्सासमधला सगळ्यात मोठा सप्लायर आहे ऑफ एक्झॉटिक स्किन्स टू ऑल द बिग शू इंडस्ट्रीज. राईट. शू इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही लक्षात घ्या की टेक्सासमध्ये रायडिंग बूट्सची खूप प्रथा आहे. रायडिंग बूट्स म्हणजे असे लांब गुडघ्यापर्यंत ते बूट असतात आणि त्या बुटांची एकेकाची किंमत $10,000-12,000 असते. तो त्याची ते लेदर तो सप्लाय करतो सगळ्या बूट कंपनीजना. मी ना पश्चिम बंगालच्या वतीने यांचेच आभार मानतो. भारतातला सर्वात मागास जिल्हा ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये येऊन 100-125 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांना जे काम केलं त्याच्यामध्ये एखाद्या चित्रपटाची पटकथा लिहावी. कारण मी गेली 1.5 तास त्यांच्याशी बोलतोय. मला असं लक्षात आलं की एखाद्या चित्रपटाची पटकथा लिहावी इतकं त्यांचं आयुष्य नाट्यमय आहे. आणि महत्त्वाचे ते कुटुंब विसरलेलं नाही. MIला औंध संस्थानच्या तिथेच तुमचं MI आहे. ह्या देवीच्या नावाने नवीन त्यांच्या फॅक्टरीचं कंपनीचं नाव तुम्ही MI फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि $2.25 कोटी रुपये खर्च करून औंध संस्थानामध्ये असलेल्या MI देवस्थानाच्या शिखराचं त्यांनी नव्याने त्याची बांधणी केली, ज्याच्याबद्दल युनेस्कोने त्यांचा सन्मान केला आहे. पण खरी कहाणी आहे ती तुमच्या वडिलाची. आपण तिथून सुरू करू. वडील किन्हईचे. खरं म्हणजे आम्ही किन्हईचे पण नाही, आम्ही खरं म्हणजे हिवरे गावाचे. पण आमच्या कुटुंबातनं संस्थानामध्ये एका मेल चाइल्डचं ॲडॉप्शन झालं. ते ॲडॉप्शन झाल्यानंतर मग आम्हाला किन्हईला बोलवून कुलकर्णी पद दिलं गेलं. तेव्हापासून वतनदारी मिळाली तुम्हाला. वतनदारी मिळाली. तेव्हापासून आम्ही कुलकर्णी झालो. म्हणजे हिवरेकरांपासून आम्ही कुलकर्णी झालो तेव्हा. आणि त्यानंतर तिकडेच वडिलांचं लहानपण गेलं. पण ते रोज जवळजवळ जसं मी ऐकलं होतं की ते जवळजवळ रोजचे 11 का 12 मैल चालून शाळेत जायचे आणि 11 का 12 मैल चालून परत यायचे. कारण तिकडे शाळा बहुतेक कोरेगावला का कुठेतरी होती सातारा जिल्ह्यामध्ये. तर तिकडनं त्यांनी शिक्षण करून मग त्या शिक्षणानंतर ही वॉज अ व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट. खूप ब्रिलियंट स्टुडंट असल्यामुळे त्यांना शेवटी पुण्यामध्ये त्यांना चान्स मिळाला आणि पुण्यामध्ये त्यांनी जाऊन टेक्स्टाईल डाईंग टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग केलं, केमिकल इंजिनिअरिंग केलं. नाही, पण त्याच्या आधी त्यांचं आयुष्य म्हणजे कोणाच्या तरी घरी उसनवारी राहून ते पुण्याला येऊन कोणाच्या घर राहायचे आणि मग घरातल्या म्हाताऱ्या माणसांना संस्कृतचे श्लोक वाचून द्यायचे, सकाळचा वर्तमानपत्र वाचून द्यायचा, पुस्तकं वाचून द्यायची आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना तिकडे राहायला मिळायचं आणि 2 वेळचं जेवण मिळायचं. त्यातनं हे शिक्षण त्यांनी हे शिक्षण केलं. हे शिक्षण करून त्यांना गोल्ड मेडल पण मिळालं तिकडे. ही वॉज अ गोल्ड मेडलिस्ट इन द युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं अहमदनगरचे दत्तात्रय देशपांडे नामक एक विख्यात क्रिमिनल लॉयरच्या मुलींबरोबर. माझी आई म्हणजे त्यांची मोठी मुलगी. त्या लग्नानंतर त्यांनी विचार केला की त्यांना जेव्हा 2 मुलं झाली, एक पहिला माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण, त्याच्यानंतर अण्णांनी विचार केला की आपण स्वतःचा धंदा करावा आणि या विचाराने ते
त्यांनी विचार केला की आपण नागपूरला येऊन धंदा करावा आणि कॉस्टिक सोडाची एक फॅक्टरी उघडावी. म्हणून त्यांनी कॉस्टिक सोडाची एक फॅक्टरी नागपूरला उघडली. त्यांना वाटलं की नागपूर एक सेंट्रली लोकेटेड जागा असल्यामुळे त्यांना मुंबई, अहमदाबाद, कलकत्ता या सगळीकडे त्यांना त्यांचं केमिकल सप्लाय करता येईल या विचाराने त्यांनी फॅक्टरी उघडली. पण त्यांना काही त्यात यश आलं नाही. त्याचं कारण असं होतं की गांधी हत्येनंतर जो काही आफ्टर इफेक्ट आला, ब्राह्मणांच्या वेगळ्या कम्युनिटीवर जो काही आफ्टर इफेक्ट आला, त्या आफ्टर इफेक्टमध्ये अण्णांची ती फॅक्टरी बंद पडली नव्हे खरं तर त्या बंद पाडली गेली. त्या काळामध्ये जे काही आणि मग त्यांना एक मात्र उपाय होता की कुठेतरी नोकरी करावी. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपण विचार बघा किती मोठा आहे त्यांचा, म्हणजे त्यांचं थिंकिंग तेव्हा अशा परिस्थितीमध्ये पण त्यांचं लॉजिकल थिंकिंग इतकं डीप होतं की त्यांनी विचार करून बघितलं की आपण अशा प्रांतात जाऊया की जिकडे आपल्याला कास्टिझमचा त्रास होणार नाही, जाती व्यवस्थेचा त्रास होणार नाही. आणि तेव्हा त्यांच्या ज्या अध्ययनाने त्यांना कळलं की बंगाल प्रॉब्ली इज वन प्लेस वेअर ही कॅन कम अँड सेटअप. ही केव्हाची गोष्ट आहे? ही 47-48 ही गोष्ट असेल. मग ते इथे आले 48. त्यानंतर ते 48 इकडे आले, कलकत्त्याला आले. आल्याबरोबर त्यांना लगेचच बिकॉज त्यांना नोकरी पाहिजे होती, त्यांना लगेचच ICIमध्ये नोकरी पण मिळाली ॲज अ सेल्स पर्सन. आणि ते इतक्या लवकर त्या हुद्द्यावर येत गेले की त्यांची अजून एक हे होती, क्वालिटी होती की त्यांची मेमरी पॉवर अतिशय स्ट्रॉंग होती. म्हणजे ते एकेका वेळेस 50 लोकांचे कंप्लीट हिशेब डोक्यात ठेवू शकायचे. त्यामुळे त्यांना अशा जागी पोस्टिंग केलं ICIनी की ज्यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचा हे टिपिकल धोतर आणि झब्बा आणि कुर्ता बदलला पाहिजे आणि तुम्हाला आता सूट आणि टाय घालायला पाहिजे. तर त्याला अण्णांची तयारी नव्हती. या मुद्द्यावर त्यांनी नोकरीवरनं राजीनामा दिला. आपला जो काही महाराष्ट्रीयन वेशभूषा आहे ती सोडायची तयारी नव्हती. नाही, ती त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. अगदी शेवट ती 88 वर्षी जेव्हा ते वारले तेव्हापर्यंत त्यांचं ते धोतर आणि त्याचा तो झब्ब्यासारखा शर्ट तो त्यांनी नेहमीच वापरला. त्यांनी कधीच ते ड्रेस सोडला नाही. तर त्या कारणी त्यांना ती नोकरी सोडावी लागली. आणि जेव्हा त्यांनी ती नोकरी सोडली तेव्हा ईस्टर्न इंडियाचा जो इन्चार्ज होता, जो सेल्सचा प्रमुख होता, त्यांनी अण्णांना स्वतःकडे घेतलं. म्हणलं की तुम्ही नोकरी सोडताय तर सोडा, पण तुम्ही माझ्याकडे काम करा. म्हणून अण्णांनी मग ती नोकरी घेतली त्यांच्याकडे. आणि ती नोकरी करता करता मुंबईची जी नरसिंह फॅमिली आहे त्या लोकांनी त्यांची तेव्हा सिगरेटची फॅक्टरी होती विलेपार्ल्याला. तिकडे त्या पनामा आणि फोर्स्क्वेअर सिगरेट्स बनायच्या, गोल्डन टोबॅको. तर गोल्डन टोबॅकोने ठरवलं की ते गोल्डन केमिकल्स नावाची कंपनी उघडणार दहिसरला. अँड दे वॉन्ट टू स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग केमिकल्स फॉर टॅनिंग ऑफ द लेदर. तेव्हा लेदर यूज टू बी टॅन ओनली द व्हेजिटेबल टॅनेज होतं तेव्हा केमिकल टॅनेज नव्हतं. तर त्यांनी जेव्हा ते केमिकल्स बनवली तेव्हा त्यांना कोणीतरी पाहिजे होता जाणकार जो त्यांच्या केमिकल्सना टॅनरीजच्या माणसांना एक्सप्लेन करू शकेल आणि त्यांना विकू शकेल. आणि मग त्यांनी अण्णांना टार्गेट केलं आणि अण्णांना टार्गेट करून सांगितलं की तुम्ही आमची एजन्सी घ्या आणि तुम्ही आमचा माल कंप्लीट ईस्टर्न इंडियामध्ये विका. राईट. म्हणजे तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली आणि अण्णांचं कनेक्शन झालं टॅनरीज बरोबर. राईट. टॅनरीज म्हणजे जे तुमची लेदर आहे, लेदर जे त्याला प्रत्यक्ष उत्पादन तयार करण्याच्या दृष्टीने तयार करणं त्या पातळीवर पूर्वी व्हेजिटेबल मध्ये व्हायचे ते अण्णांनी केमिकल मध्ये. आणि व्हेजिटेबल मध्ये काय होतं, त्याचा प्रॉब्लेम असा होता की व्हेजिटेबल टॅनेज वॉज अ व्हेरी इको फ्रेंडली प्रोसेस ऑफ टॅनिंग. राईट. पण असं असतं ना की आपण नेहमी इव्हॉल्व्ह करत राहतो. आपल्याला काही ना काही
नवीन पाहिजे असतं, तेव्हा आपल्याला पाहिजे असतं की आपण जास्तीत जास्ती लेदर किती कमीत कमी वेळात तयार करू शकू. तर व्हेजिटेबल टॅनेजला तयार व्हायला जवळजवळ 7 ते 10 हप्ते लागायचे आणि केमिकल टॅनेजमध्ये तेच लेदर आम्ही 3 हप्त्यात तयार करायचो. तर प्रत्येक टॅनेरीला तो मोह आवरत नाही ना की आपण तिप्पट प्रोडक्शन करूया. त्या दृष्टीने त्यांनी हळूहळू केमिकल टॅनेजला ॲक्सेप्ट केलं. राईट. पण इथे ना तुमच्या लक्षात आलं असेल की नेहमी आपण थेट जे काही उत्पादन आहे ते दाखवतो आणि त्या उत्पादनाची प्रक्रिया दाखवतो. पण मी हा पूर्व इतिहास का इतका व्यापक पद्धतीने आणखी 5-10 मिनिट मी तेच तुम्हाला ऐकवणार आहे. त्याचं कारण आहे, महाराष्ट्रापासून इतक्या दूर अंतरावरती येऊन कोलकात्यासारख्या ठिकाणी कुठलीही आर्थिक पाठबळाची बाब नसताना, कोणाचंही राजकीय पाठबळ नाही आहे, इथे भाषा वेगळी आहे, लोक वेगळे आहेत, प्रांत वेगळा आहे, आणि तरी विनायक कुलकर्णी वासुदेव कुलकर्णींनी वासुदेव गणेश कुलकर्णी त्यांनी जी काही मुहूर्तमेढ रोवली त्याच्यात आज हे सगळं इतकं उभं आहे. म्हणून मी म्हटलं की हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं असं कुटुंब आहे की जे लेदर इंडस्ट्रीमध्ये त्यांना सगळ्याच बाबीची पूर्ण कल्पना आहे. पण तिथे एक बाब राहिली तुमच्याकडनं सांगण्यात, ते म्हणजे पार्टिशन नंतर जे गृहस्थ पाकिस्तानला गेले त्यांचे आणि अण्णाचे संबंध कसे आले. ते खरं म्हणजे त्यांचं नाव होतं मिस्टर कुंडा. ते तेव्हा मला अण्णांचा फोटो पण आहे. अण्णांचा फोटो मिस्टर कुंडा आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर फोटो पण आहे. पण ते कुंडा होते खरं म्हणजे लाहोरचे, आणि त्यांची लाहोरमध्ये भरपूर संपत्ती होती. पण पार्टिशन नंतर त्यांना पण घाई लागली होती देश सोडून जायची, भारत सोडून आपल्या देशात जावं, विच वॉज नाव पाकिस्तानमध्ये जावं. म्हणून त्यांनी 2 वर्ष अण्णांना सांगितलं की तुम्ही माझी कंपनी बघ, मी काही इकडे राहणार नाही, वर्षातनं एकदा येईन, तुझ्याकडनं हिशेब घेऊन तू हिशेब देत जा मला, आणि कंपनी तू चालत राहा. आणि 2 वर्षानंतर तो माणसाने येऊन अण्णांना शेवटी कंपनी देऊनच दिली, काहीच पैसे घेतले नाही. तो म्हणले की आता कुलकर्णी, तुमने मेरी कंपनी चलाई 2 साल, थँक्यू व्हेरी मच, अब ये कंपनी तुम्हारी हो गई. पण मग अण्णांनी हा व्यवसाय वाढवला, त्याच्यानंतर तुमची एंट्री कशी झाली. माझी एंट्री झाली म्हणजे माझं तेव्हा मी त्याच्यानंतर IIT मध्ये झालो. IIT म्हणजे केमिकल इंजिनियर झालो. त्यानंतर बाहेर जाऊन पण मी माझं MS न करता परत इकडे येऊन आय स्टार्टेड अँड जॉईन हँड विथ अण्णा. तर अण्णांबरोबर हँड जॉईन केल्यानंतर अण्णा म्हणाले की तू केमिकलमध्ये काम करतोयस तर कर, पण what can you add more to it? There's not much you can add more to it. So to add more to it, तुला काहीतरी दुसरं काहीतरी करायला पाहिजे. तर जरी मी अण्णांबरोबर वर्षभर काम केलं, त्याच्यानंतर अण्णा म्हणाले की आपल्याकडे भरपूर लेदर आहे आणि आपल्याकडे भरपूर लेदर मिळण्याची सोय आहे, तर तू लेदर प्रोडक्ट्सचा विचार का नाही करत. तर मी आता एक केमिकल इंजिनियर आणि आता मी बॅग बनवणार. इट वॉज अ व्हेरी an unimaginable thing for me. पण तरी मी विचार केला की लेट मी गिव्ह इट अ ट्राय. कारण अण्णांचं म्हणणं असं होतं की तू IIT मध्ये जाऊन जे शिकलेलं आहेस ते नुसतं केमिकल इंजिनिअरिंग नाही शिकलेलं आहेस, तू IIT मध्ये जाऊन हे पण शिकलेलं आहेस की इन डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस हाऊ टू नॅव्हिगेट युअर सेल्फ टू रीच युअर गोल. सो यू प्लीज डू दॅट अँड फाइंड अ वे आउट टू फाइंड हाऊ टू मेक हँडबॅग. त्या कोपऱ्यामध्ये जा, आणि आता ह्या ऑफिसची जागा इतकं किती रिच दिसतं तुम्हाला ऑफिस, तर तुम्ही सुरू केलं ते याच्या दुप्पट असलेल्या गॅरेजमधनं सुरू केलं. दुप्पट असलेल्या गॅरेजमधनं मी चालू केलं काम. आणि माझ्याकडे नुसते 4च माणसं होती. आणि मला एक ऑर्डर मिळाली होती जर्मनीमधनं. ती पण जवळजवळ 3 वर्ष जाऊन येऊन शेवटी मला एक ऑर्डर मिळाली जर्मनीमधनं. आणि ती ऑर्डर करण्याकरता मला स्पेशल मशीन्स लागणार होते. तर ते मशीन्स खरं म्हणजे वापरतात टार्पोलिन शिवायला. तर ते मशीन्स मी एका माणसाकडून तयार करून घेतले. तयार करून मी माझी पहिली ऑर्डर केली. तर पहिली ऑर्डर केल्यानंतर जेव्हा मी ऑफनबाग फेअरला होतो तेव्हा तिकडे मला 2 जर्मन माझ्याच वयाचे मुलं भेटली. आणि ते मला म्हणाले की आम्हाला पण एक कंपनी फॉर्म करायची आहे. तर त्यातल्या एका जर्मनला मॅन्युफॅक्चरिंगची खूप आयडिया होती आणि दुसऱ्या जर्मन मुलाला तो सेल्समध्ये खूप त्यांनी काम केलं होतं.
तर हे म्हणलं की आपण तिघं मिळून जर का काम केलं तर मी इकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करीन, दुसरा जो एक्सपर्ट आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ही विल गिव्ह मी द आयडियाज ऑफ मेकिंग अ गुड प्रोडक्ट, आणि तिसरा आमचा तो जर्मनीमध्ये आम्ही तयार केलेला माल विकेल. याकरता आम्ही तिघाने मिळून जी कंपनी चालू केली त्याचं नाव आम्ही ट्रायो ट्रेंड प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवलं. ते दोघं आणि तुम्ही एक. ते दोघं आणि आम्ही. आणि इकडनं मी बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडनं शिकल्या. त्या जर्मन माणसाकडनं मी बऱ्याचशा गोष्टी या शिकलो की आपण जो प्रॉमिस करतो तोच माल आपण द्यावा. वा. आपण जी वेळ प्रॉमिस करतो त्याच वेळेमध्ये माल द्यावा. मी जे शेवटी विचारतो ते आधीच सांगतायत. त्याच वेळेमध्ये माल द्यावा. या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. आपल्यामध्ये जशी एक टिपिकल म्हण असते ना की हा माल बनवला तर भैया उसमें तो 19-20 तो होगा ही. नाही, 19-20 नाही चालत इकडे. 100% इकडे 20 म्हणजे 20च पाहिजे, 19 नाही चालणार. हे जे तुम्ही सांगतात ही कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? मी म्हणतो ते ही 78, 79, 80ची गोष्ट. राईट. आता थोडंसं आपण एकदम पुढे येतोय. मीच ते सांगितले तरीही मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो. अगदी सुरुवातीला सांगितलं. आत्ता आपल्या कंपनीचं टर्नओव्हर आहे अराउंड 400च्या वर आहे. राईट. आपण किती जणांना एम्प्लॉयमेंट देतोय? अबाउट 4000 माणसं कामं करतात. राईट. आपले इथे किती युनिट्स आहेत? इकडे माझ्याकडे 12 युनिट्स आहेत. इकडे 12 युनिट्स आहेत आणि एक लेदर गुड्स एक पार्क झालेला आहे. तिकडे माझी एक जवळजवळ 2 लाख स्क्वेअर फीटची एक फॅक्टरी आहे. राईट. आणि चेन्नईमध्ये आमचं एक युनिट आहे, त्याची एरिया जवळजवळ एक 50-60 हजार स्क्वेअर फीट आहे. राईट. मी हे का विचारलं कारण त्यांनी हाच प्रयत्न नागपूरमध्ये एक नवीन फॅक्टरी करण्याचा केला. त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता जेव्हा महाराष्ट्र सरकार 1 ट्रिलियन इकॉनॉमीची वगैरे गोष्ट करते तर अशा उद्योगपतींना महाराष्ट्रात बोलवलं पाहिजे. आणि आपण जे वाढवण बंदर आणि त्याच्या आजूबाजूला जे काही करत आहोत नवीन, तर त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही या, आम्ही तुम्हाला सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देतोच आहोत. किंवा समृद्धीच्या आजूबाजूला जे आपण काही करतो आहोत ते. आता हा त्यांचा इतिहास सांगितल्यानंतर मला यायचं त्यांच्या प्रोडक्टकडं. राईट. ह्या प्रोडक्टबद्दलची आम्हाला माहिती सांगा की आत्ता हा जो प्रोडक्ट आहे हा बनतो कसा? कारण मी नंतर नवीन पिढीमध्ये जाईनच तुमच्या, मग आत्ताचं मार्केटिंग वगैरे समजून घेईल. आपण साधारणपणे गाई म्हशीपासून बनवतोय. म्हणजे आम्हाला हे लेदर बनवावं लागतं डायरेक्टली टॅनरीमधनं. ओके. आता या लेदरमध्ये पण भरपूर रिस्ट्रिक्शन्स असतात. देर आर नंबर ऑफ बॅन्ड केमिकल्स विच वी कॅनॉट, जे आम्हाला इकडे वापरता येत नाहीत या लेदरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग हे डिझाईन्स आम्ही बनवतो. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आम्ही कोणतेही डिझाईन्स कॉपी नाही करत. ओके. कॉपी नाही करत. आपण स्वतःच ते कॉपी केलेले जे डिझाईन मॅगझिन्समधून जे डिझाईन्स आम्हाला मिळतात ते आम्ही कधीही कॉपी करत नाही. ते कॉपी केले की आम्हाला किमतीमध्ये आम्हाला नेहमी रिस्ट्रिक्टिव्ह कॉव्हरन्स येतात. ओके. कारण की काय असतं की कॉपी केलेला प्रोडक्ट एका किमतीला विकला जातो आणि माझा प्रोडक्ट कॉपीड असल्यामुळे मला नेहमी त्याच्यापेक्षा अर्धी किंमत मिळते. त्यामुळे आमचं पहिल्यापासून माझा सिन्स 1978 वी हॅड ऑलवेज बीन डिझायनिंग आवर ओन प्रोडक्ट्स. त्याकरता आम्ही भरपूर ट्रॅव्हल करतो बाहेर. आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो बाहेर तेव्हा आम्ही नॉट नेसेसरीली आम्ही बॅगच्या दुकानात जात नाही. आम्ही कपड्यांच्या दुकानात जातो, आम्ही बुटांच्या दुकानात जातो, आम्ही तुमच्या वेगवेगळ्या बुटिक्समध्ये जातो आणि तिकडे फॅशनमध्ये काय येणार आहे पुढच्या सीझनमध्ये, नवीन ट्रेंड्स काय आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो. ते ट्रेंड्स आम्ही तिकडनं पिकअप करून आणतो आणि देन ते ट्रेंड्सला आम्ही बॅगमध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं की आमच्या बॅग जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा दे मॅच द फॅब्रिक्स, दे मॅच द ड्रेसेस, दे मॅच द शूज, आणि ॲज अ रिझल्ट आमचे बॅग्स आर इझिली सेलेबल. ग्रेट. आणि आपण आता किती जगभरातल्या कुठल्या देशाला आपले प्रोडक्ट पाठवतो? आमचे प्रोडक्ट आम्ही पाठवतो. आता आम्ही पाठवतोय US ला पाठवतो, UK ला पाठवतो, इटलीला पाठवलं होतो आणि फ्रान्सला पाठवतो. राईट. आता हा जो स्मूथनेस आहे हा स्मूथ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो आला असणार आहे. ग्रॅज्युअली आपल्याकडचं सगळं तंत्रज्ञान विकसित झालं असेल. याच्यामध्ये आत्ता ऑटोमायझेशन किती आहे आणि हा स्मूथनेस आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय करता? नाही, हे स्मूथनेस दॅट इज डन बाय द टॅनरीज. ओके. हे टॅनरीमध्ये आम्ही वी शो देम डिफरंट टाइप्स ऑफ लेदर्स
आणि मग ते आमच्याकरता ते लेदर्स डेव्हलप करून आम्हाला देतात. तर टॅनरीमध्ये आमचं इंटरफेरन्स जास्ती नसतं. वी जस्ट गिव्ह दम द सॅम्पल दॅट दिस इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट, अँड ॲज लॉंग ॲज जोपर्यंत ते बॅन्ड केमिकल्स काही वापरत नाहीत तोपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम नसतो त्याचा. कारण की त्या भरपूर केमिकल्स बॅन्ड हळूहळू होत आहेत. ॲज द टाईम गोज बाय भरपूर केमिकल्स बॅन्ड होतात. जसे काही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रिव्हेंटिव्ह केमिकल्स असतात. प्रिव्हेंटॉल असतो एक प्रिव्हेंटॉल, ज्यांनी लेदरवर फंगस येत नाही. पण काही काही प्रिव्हेंटॉल्स असे असतात की विच आर हार्मफुल टू द ह्युमन बिईंग्स. दे आर व्हेरी चीप प्रिव्हेंटॉल्स, अँड देन देर आर अदर प्रिव्हेंटॉल्स विच आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. पण आम्हाला मग युरोपमध्ये माल विकायचा असेल तर आम्हाला तेच प्रिव्हेंटॉल वापरावे लागतात, विच डोंट कॉज एनी हार्म टू द ह्युमन हेल्थ. ओके. गेल्या 15 वर्षामध्ये ही जी इंडस्ट्री आहे तिचा प्रोग्रेस कसा आहे? कितीनी ग्रोथ? खूप प्रोग्रेस आहे इंडस्ट्रीमध्ये, अतिशय प्रोग्रेस झालेला आहे. आमच्याकडेच मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडेच हा प्रोग्रेस इतका आहे की आजच्या दिवसाला आमचं कटिंग, शिवण याच्यामध्ये आम्हाला खूप कमी डिफेक्ट्स येतात, बिकॉज मोस्ट ऑफ आवर स्टिचिंग इज नाव कम्प्युटराइज्ड, कम्प्युटर कंट्रोल स्टिचिंग. कटिंग्स आर ऑल बिंग डन विथ लेझर कटिंग मशीन्स. त्यामुळे आमचं लेदर सेविंग होतं, आमचं क्वांटिटेटिव्ह कटिंग होतं. कारण की एक माणूस दिवसामध्ये जर का 100 बॅगचा माल कापू शकला तर आमच्या लेझर मशीनमध्ये आम्ही दिवसाला 500 बॅग कापू शकतो. आणि एक माणूस कापायला लागला तर त्याचे जे ह्युमन एररमुळे जे आमचं वेस्टेज होतं ते वेस्टेज पण कमी होतं. पण तुम्ही ह्या बॅगबद्दल मला असं सांगितलं की याच्यात एक स्पेशलायझेशन आहे. हां, तुम्ही म्हणालात की आपल्याकडे अशा पद्धतीचं मटेरियल तर येऊ शकत नाही. नाही, आपण क्रोकोडाईल किंवा आणू शकत नाही. याच्यातली स्पेशालिटी याच्यामध्ये आम्ही काय करतो की याच्यामध्ये आमच्याकडे आम्ही फॉइल्स आणतो. ट्रान्सफर फॉइल्स असतात, त्या हीट ट्रान्सफर फॉइल्स असतात. आम्ही फॉइल्स आणतो आणि आमचं लेदर असंच असतं. या लेदरवर आम्ही ते फॉइल ठेवतो आणि पर्टिक्युलर टेम्परेचर देऊन आणि पर्टिक्युलर प्रेशर देऊन द फॉइल इज ट्रान्सफर्ड ऑन द लेदर. नॉट ओनली द कलर इज ट्रान्सफर्ड, इवन सम इंडेंटेशन ऑल्सो हॅपन्स हिअर, ज्यांनी तुम्हाला ते असं वाटतं की हे जेन्युइन क्रोकोडाईल लेदर असेल, पण इट इज ॲक्च्युअली नॉट जेन्युइन क्रोकोडाईल लेदर. इट इज अ प्रिंट विच इज अ गुड क्वालिटी प्रिंट, आणि हे प्रिंट खूप दिवस टिकतं. देर इज नो इश्यूज ऑफ इट्स वेअरिंग ऑफ. पण तुमचा हा जो प्रोडक्ट आहे तो साधारणपणे मध्यम उत्पन्न गट असलेल्या की उच्च उत्पन्न गट असलेल्या? उच्च उत्पन्न गट. उच्च उत्पन्न गट. आमचा सगळा प्रोडक्ट उच्च, बिकॉज आमच्याकडे काही सेव्हिंग आम्ही काही करत नाही. वी डोंट डू एनी सेव्हिंग. बऱ्याचशा जागी काय होतं की सेव्हिंगमध्ये लोक काय करतात, खाली PU लावतात, पॉलियुरेथिन लावतात, इकडे पॉलियुरेथिन लावतात. पॉलियुरेथिन इज मच चीपर देन लेदर. पण आमच्याकडे तसं काही नाही आहे. आमच्याकडे सगळं काही, तुम्ही साधारण गोष्टी बघा, हे जे शाईन बघताय तुम्ही, या मेटलची शाईन बघताय, ही मेटलची शाईन तुमची 10 वर्ष जाणार नाही. इतकी आमची गॅरंटी असते या शाईनला. नथिंग हॅपन्स टू दिस शाईन. इट्स अ व्हेरी प्रॉपरली फिनिश्ड प्रोडक्ट. या तुम्ही हा प्रोडक्ट पण बघा. दिस इज द क्रोकोडाईल प्रिंट. नाउ दिस इज युअर स्नेक प्रिंट. सापाच्या सारखी हे फॉइल्स आहेत वेगवेगळ्या. ही पण एक फॉइल आहे, ती पण एक फॉइल आहे. वेगवेगळ्या फॉइल्स आमच्याकडे आहेत तिकडे. आता तुम्हाला अजून एक दाखवतो तुम्हाला, जे आमचं मॉडर्नायझेशन झालं आज कटिंगमुळे. या कटिंगमुळे जो प्रकार आपण बघतो आज, आता हा प्रकार तुम्ही क्लोज दाखवा. ही एवढी युनिफॉर्म भोकं काही शक्य आहेत का डायमध्ये करणं? शक्य नाही. हा डाय होणारच नाही. हाताने पण कापता येणार नाही. एक हाताने कापायला बसला एक माणूस तर त्याला एवढं कापायला 2 दिवस लागतील किंवा 3 दिवस लागतील. पण हे आमचं कटिंग पूर्ण लेझर मशीनमध्ये लिटरली वी कॅन डू दिस इन अबाउट 5 minutes. ग्रेट. लेझर मशीनमध्ये आम्ही परफेक्ट कटिंग करून वेगळा प्रश्न विचारतो. उद्योगपती म्हटल्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. असं कधी आलेत अप्स अँड डाऊन्स? नाही, कधीच नाही. मला कधीच नाही आले. Therefore I love my industry. कधी असं मला खूप अपमान सहायला लागले फॉरेनमध्ये. जेव्हा मी जर्मनीमध्ये जायचो 76-77 मध्ये, तेव्हा मला दरवाजा उघडून लोक म्हणायचे, ओ यू आर फ्रॉम इंडिया, वी डोंट वर्क विथ इंडियन. वाय?
बिकॉज इंडियन्स चीट. का तर तो जर्मन म्हणतो की ही बॅगची किंमत किती, तू म्हणाला 10 मार्क, मला ही बॅग 8 मार्कमध्ये देऊ शकेल, तर इंडियन मला म्हणतो की ऑर्डर घेण्याकरता तो म्हणतो हो देऊन देईन, आणि मग तो काय करतो, ते बॅगची साईज छोटी करतो, कुठेतरी वाचवतो, पैसे वाचवतो, हे वाचवतो, ते वाचवतो. त्याने आपलं नाव खूप खराब झालं होतं. तर मी 78-79 नंतर मी युरोप ट्रॅव्हल बंद करून टाकला. बिकॉज ऑफ दिस आय सेड आय विल नॉट ट्रॅव्हल टू युरोप, आय विल मेक देम कम टू इंडिया. वाह. And they did come to India. The next time I traveled for business after 1978 was in 1998, after 20 years. 20 वर्षानंतर पुन्हा तुम्ही गेले. My order books were full all through these 20 years. All through these 20 years, my order books were full. I never had a difficulty ever, no ups and downs. मी नेहमी म्हणतो की मराठी मनुष्य कल्पक आहे, सचोटीनं तो अतिशय प्रामाणिकपणे, आणि त्याचं हेच सगळ्यात मोठं उदाहरण आहे. मी किती उदाहरणं तुम्हाला दाखवली की आपली ही जी साधारण धारणा आहे मराठी कुटुंबातली की व्यवसाय करू शकत नाही मराठीमध्ये, साप चूक आहे. ते साप यांचं उदाहरण तर मी म्हणतो की यांना महाराष्ट्र सरकारने मोठा पुरस्कारच दिला पाहिजे. हे सोपं नाही हो. मी वारंवार सांगतोय तुम्हाला की अशी प्रेरणा जी आहे ना, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये दिसली पाहिजे. बोलवा ना त्यांना, त्यांच्यासमोर महाराष्ट्रातली 1000, 2000, 5000 मुलं उभा करा. किती त्यांनी थेटपणे सांगितलं की मला जेव्हा असं म्हणत होते की भारतीय मनुष्य चीट करतो, तर ते त्यांनी 20 वर्षाच्या प्रयत्नात बदलून दाखवलं होतं. बदलून दाखवलं आम्ही. आता काही मंडळी जी नव्याने व्यवसाय, ॲब्सोल्युटली वी हॅड नो, आम्हाला माय ऑर्डर बुक्स वर कम्प्लिटली फुल. तर माझी कस्टमर मला म्हणाली की तुला वाटत नाही कधी की तुझे बॅग्स कशा विकल्या जातात स्टोअरमध्ये, तर तू बघायला ये ना एकदा. तर मी म्हणलं की मी बघितल्या आहेत. म्हणजे तू केव्हा बघितल्या? म्हणलं मी जेव्हा माझ्या फॅमिलीला घेऊन सुट्टीवर जातो, लंडन मी हिंडलो आहे, तेव्हा मी बघितलेल्या आहेत आपल्या बॅग चांगल्या विकल्यात. तरी म्हणले की तू न याचं कारण काय आहे? तर मी तुला म्हणलं की माझं न याचं कारण हेच आहे की जेव्हा तुम्ही इंडियामध्ये येता तेव्हा आम्ही तुम्हाला एअरपोर्टवर पिकअप करतो, आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जातो, तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करता, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पिकअप करतो, फॅक्टरीमध्ये घेऊन येतो, तुमची जेवणाची व्यवस्था करतो, तुमच्यावर काम करतो, संध्याकाळी तुम्हाला हॉटेलमध्ये ड्रॉप करतो, संध्याकाळी तुमच्यावर बसून तुमच्यावर आम्ही जेवतो, तुमची देखभाल करतो, आणि तुम्हाला आम्ही जायच्या दिवसापर्यंत 6 दिवस कम्प्लिटली यू आर अंडर आवर केअर अँड आय ड्रॉप यू ॲट द एअरपोर्ट. मी जेव्हा लंडनला येईल तेव्हा तुला तेच करता येईल का? क्या बात है. तर मी येईन. इट्स ट्रू. आय टोल्ड हर, इफ यू कॅन टेक, देन डोंट टेल मी दॅट यू डोंट हॅव अ ड्रायव्हर, यू डोंट कीप अ ड्रायव्हर. एवढं सगळं करत असाल तर मी येईन. आपण बनवतो काय प्रोडक्ट लेदरमध्ये? आणखी हे बॅग झाल्या, वॉलेट झाले, दॅट्स ऑल वी मेक ऑल दिस, अँड बॅकपॅक्स, ब्रीफ केसेस, बॅकपॅक्स, वॉलेट. साधारणपणे रिटेल बाजारामध्ये ह्याचं मूल्य भारतीय रुपयामध्ये जेव्हा तुम्ही युरोप आणि US मध्ये विकता, ते साधारण आपल्या बॅग मॅक्सिमम किती? साधारण काय असतं मी तुम्हाला सांगू की जनरली ही बॅग समजा ही बॅग मी माझ्या कस्टमरला विकली 26 युरोमध्ये, 26 युरोमध्ये. समजा ही बॅग तिला विकली मी 26 युरोमध्ये, तर ही बॅग रिटेलमध्ये जाते 6 पट किमतीने. म्हणजे ते लाख रुपयाच्या पुढे जातात. 6 पट किमतीने ही बॅग जाते, बरोबर की नाही? 6 टाइम्स याची बॅगची किंमत असते. म्हणजे 100 रुपयाची बॅग 600 रुपयाला विकली जाते. त्याची कारणं पण आहेत. म्हणजे यू कॅनॉट से दॅट हाऊ कम दॅट दे मेक सो मच मनी. नो, दे हॅव देअर शोरूम, दे हॅव देअर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, दे हॅव देअर इम्पोर्ट ड्युटीज, दे हॅव देअर स्टोरेज चार्जेस. अँड देन व्हॉट हॅपन्स की ते ज्या दुकानामध्ये ह्या बॅग्स देतात त्या दुकानामध्ये पहिल्या 2 महिन्यामध्ये जेवढ्या विकल्या जातात, दे फर्स्ट 2 months दे सेल द बॅग्स ॲट द फर्स्ट प्राईस विच इज 6 times. समजा 100 रुपये असेल किंमत, तर 600 रुपयामध्ये त्यांचे पहिले 2 किंवा मॅक्सिमम 3 महिने विकले जातात. 3 महिने विकले गेले की लगेच दे पुट इट ऑन सेल, डिस्काउंट सेलमध्ये टाकलं की 50% सेल. तर 50% सेल म्हणजे मग तिप्पट झाली किंमत, म्हणजे 600ची 300 झाली. अँड देन दे ट्राय टू गेट रीड ऑफ मोस्ट ऑफ द मटेरियल विदिन दॅट पिरियड, ॲट
ॲट दॅट लेवल. म्हणजे त्यांचा 50% 40% माल विकला गेला फर्स्ट प्राईजमध्ये, बाकीचा 60% विकला गेला. 60%तला मे बी एक शेवटचा प्रश्न शेवटचा 10% उरला, तो त्यांनी मग मे बी दे सिम्पली गिव्ह इट इन चॅरिटी. ओके, एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण मला तुमच्या चिरंजीवाला घेऊन फॅक्टरी सगळी बघायची आहे. जे आता उद्योग नवीन करतायत किंवा ज्यांना उद्योग करायचा, त्यांनी कुठल्या बाबीकडे जास्त लक्ष द्यायला हवं? व्यवसाय करत असताना काय महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये? या व्यवसायामध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की द क्वालिटी यू प्रोव्हाइड, द क्वालिटी दॅट यू गिव्ह. काय होतं की वेन अ कस्टमर तुमच्याकडे येतो, मला पण पहिल्यांदा कळायचं नाही की मी एका कस्टमरला म्हणायचो की या बॅगची किंमत 26 युरो आहे, तर तो म्हणायचा की 26 युरो ठीक आहे, मला बॅग आवडली आहे, पण मी तुला 20 युरो देण्याचे, 26 युरो देणार नाही. मी त्या विचार करायचो की मला 20 युरो का म्हणतोय तो, व्हाय इज ही आस्किंग मी टू गिव्ह इट टू हिम फॉर 20 युरो वेन माय प्राईज इज 26 युरो. तेव्हा मला कळलं की त्याच्या मनामध्ये तो एक टिपिकल विचार येतो की मी समजा या 100 बॅगा विकत घेतल्या तर त्यातल्या 30 बॅगा माझ्या रिजेक्ट होणार आहेत. ओके, क्वालिटी इज इम्पॉर्टंट. क्वालिटी 30 बॅगा रिजेक्ट होणार आहेत, म्हणून किंमत कमी कर बाबा, तुम्हाला 20 युरोमध्ये किंवा 22 युरोमध्ये बॅग दे. म्हणजे मी ते 30 बॅगांची किंमत पकडून घेतलेली आहे रिजेक्ट झालेल्या बॅगांची. पण जर का मी त्याला ॲश्युरन्स दिला की मी तुला 100 बॅगा देईन आणि 100 मधल्या 100ही विकल्या गेल्या पाहिजे आणि विकल्या जातील, आता त्यातल्या 10 बॅग विकल्या नाही गेल्या, दॅट इज युअर प्रॉब्लेम, बिकॉज यू आर अनेबल टू सेल देम, बट दॅट इज नॉट बिकॉज ऑफ माय क्वालिटी. तुमचं म्हणणं की सचोटी, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. तो भयंकर महत्त्वाचा आहे. आणि दुसरी सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट या इंडस्ट्रीमध्ये आणि या ट्रेडमध्ये आहे की वेळ, तुमचा माल वेळेवर गेला पाहिजे. कारण की तुम्हाला मी अजूनपर्यंत सांगितलं नाही की आमच्या या पूर्ण सीझनमध्ये एक 4 प्रकारचे सीझन असतात. बेसिकली त्या 2 असतात, एक फॉल आणि एक स्प्रिंग समर. फॉल म्हणजे विंटर आणि एक स्प्रिंग समर. आता तुम्ही म्हणलं की फॉल आणि स्प्रिंग समरमध्ये फरक काय आहे, तर ही बॅग आहे फॉल. ही विंटरची बॅग आहे. विंटरमध्ये दे यूज डार्क कलर्स. हो. अँड वेन यू गो टू स्प्रिंग समर देन दे यूज लाईट कलर्स. हो. यू सी दोज लाईट कलर्स दे. तर ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला ते करायचं आहे. नाही, विचार नाही. असं आहे की वेन फॉलमध्ये तुमच्या बॅगा नाही गेल्या फॉलमध्ये, त्या विंटरमध्ये विकल्या जात, त्या स्प्रिंग समरमध्ये विकल्या जात नाहीत. व्हेरी इंटरेस्टिंग. त्या ती बॅग मी स्प्रिंग समरमध्ये नाही पाठवली, ही बॅग, आणि हिला मी जर का फॉलमध्ये दिलं, कोणी बघणार पण नाही ज्याकडे. राईट. तर ती वेळ महत्वाची आहे. ही वेळ खूप महत्वाची आहे. आणि एकदा तुमचं एक फॉल आणि एक स्प्रिंग समर निघून गेला की पुढच्या फॉलला तुमचे रंग बदलतात ना परत. बरोबर. तुमचा हा रंग बदल ना, हा रंग बदलून तो रंग जाईल, हा बदलून हा जाईल, तो जाईल. इतक्या बारकाईनं तुम्हाला ग्राहकांच्या तेव्हा हा उशिरा हा माल पाठवून तो माझा कस्टमर काय करणार. राईट. मला त्यांच्या फॅक्टरीची, त्यांच्या चिरंजीवाच्या बरोबर सैर करायचीच आहे. पुढची शेवटची 10 मिनिटं राहिलेत. तुमचे मी आभार मानतो. नमस्कार. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. कारण आता तुम्हाला मी वर घेऊन जात नाहीये, त्यांना मी वर घेऊन जाईल. कारण आता तसंही तुम्ही म्हणालात की आता मी थोडंसं ह्या व्यवसायात, आता कसा वेळ जातो तुमचा? नाही, मी आहेत आता ऍक्टिव्ह. नाही, मी इकडे नेहमी येतो, कारण की या सगळ्यांना बघायचं की मी अजून आहे याच्यामध्ये. माझ्या सगळ्या वर्करना बघायचं आहे. मी सांगितलं ना की माझ्या फॅक्टरीतला युनियन लीडर मीच आहे. सो नाईस ऑफ यू. आय एम द युनियन लीडर फॉर द होल फॅक्टरी. मी आता त्यांची फार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राशी तुलनात्मक बाब न सांगता त्यांच्या चिरंजीवाच्या बरोबर जाणार. थोडं माईक मी काढतो. आता मला सांगा, तुमचं शिक्षण, तुमचं पूर्ण नाव तुम्ही सांगितलंच आहे मग. हो. तुम्ही नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रियांकुर मुकुंद कुलकर्णी. तुम्ही शिकलात पुण्यामध्ये? नाही, म्हणजे स्कूलिंग इकडे सेंट लॉरेन्समध्ये, आणि कॉलेज सेंट झेवियर्स, आणि मॅनेजमेंट मी केलं पुण्यामध्ये, सिम्बायसिसमध्ये. आता तुम्ही कंपनीची काय जबाबदारी सांभाळता? कंपनीची आमची, मी आणि माझे मोठे भाऊ आहेत. आम्ही ऑल प्रोडक्ट डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, कॉस्टिंग, फायनान्स,
हे सगळं माझं रेस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मला एक आणि सांगा, इव्हन ऑल्सो न्यू टेक्नॉलॉजी काय असलं तर मी काही हेच नवीन विचारणार मशिनरी असलं होतो तर की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जातं हो त्यावेळेला काय बदल इकडनं जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जेव्हा गेलं तेव्हा काय फरक झाला मुख्यत्वे थॉट प्रोसेसमध्ये? टेक्नॉलॉजी काही नवीन आणल्या तुम्ही? काय आहे की आमच्याकडे काय आहे ना, आमच्याकडे एक आहे, माझा ॲडव्हान्टेज काय आहे हे असं आहे हा. की माझ्याकडे हां. आमच्याकडे काय आहे की मला आजोबाचे एक्सपिरियन्स, माझ्या वडिलांचे एक्सपिरियन्स हे दोन्ही मला मिळाले, वारशानं मिळालं तुम्हाला. वर्षाने मिळाले मला. आणि मला चांगले लोक पण भेटलेत, चांगले लोक पण भेटलेत आपल्याला. ओके. ती चांगली लोक कामगार म्हणून मिळाली की तंत्रज्ञान म्हणून मिळाली? कामगार म्हणून. आणि काय आमच्याकडे असं लोक आहेत जे काय 40 वर्ष काय कामं करतात. बरं. आणि असं आमचं रेप्युटेशन इकडे असं आहे की आम्ही इकडे एकदा कोणी समबडी जॉईन्स दे आर फॉर विथ अस फॉर एव्हर. ओके. सो वी आर लाईक अ बिग फॅमिली. वी कॉल आवर सेल्स अ ट्रिओ फॅमिली. इकडनं जायचं आपल्याला? हां, इकडे असे किती फ्लोअर आहेत ज्या आता आपण आहोत या ठिकाणी? इकडे टोटल नंबर ऑफ बेसमेंट प्लस 5 फ्लोअर्स. ओके. आणि सगळीकडे हे प्रोडक्शन सुरू आहे तुमचं? सगळे प्रोडक्शन स्टार्ट. ओके. आता ही जी इंडस्ट्री, सॅम्पलिंग आहे, प्रोडक्शन आहे, प्रिंटिंग आहे, टेस्टिंग आहे, सगळं आमचं इन हाऊस आहेत. ह्या ज्या बॅग्स आहेत ना, हल्ली लोकांचा प्रवास खूप वाढला आहे. लोक वेगळ्या कारणामुळे प्रवास करतायत, टुरिस्ट म्हणून पण प्रवास करतायत. सो डिझाईनमध्ये ह्या गोष्टीला लक्षात घेऊन काही बदल करतो आपण? हो हो. काय स्वरूपात? डिझाईन हॅज टू ऑलवेज बी फंक्शनल. ओके. म्हणजे काय असतं ना, काय काय प्रोडक्ट असतं ते दे लुक नाईस ऑन फॅशन शो, पण ते विकत नाही. ओके. व्हॉट सेल्स इज व्हॉट अ पर्सन कॅन यूज. हां. सो फंक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिझाईन. ग्रेट. मग त्याला अनुसरून आपण डिझाईन वेगळं बनवत राहतो हो, हो. आणि त्याप्रमाणे सेल करत राहतो. हो. राईट. आता हे जे हे कामगार, आमचं सॅम्पल डिपार्टमेंट आहे. हो. बिकॉज काय आहे ना की डिझाईन आपल्याला जे मिळतं ना, इट कम्स ऑन अ पीस ऑफ पेपर, सिंगल डायमेन्शनल. दॅट हिअर वी गिव्ह लाईफ टू अ प्रोडक्ट. इकडे वी गिव्ह लाईफ टू अ प्रोडक्ट. वी कन्वर्ट प्रोडक्ट फ्रॉम पेपर स्केच टू अ ॲक्च्युअल प्रोडक्ट. हाऊ इट लुक्स लाईक. दिस इज वन ऑफ आवर मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हिजन. तर तुम्ही मगाशी हे रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी म्हणालात की एक बॅग याच्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 कॉम्पोनंट्स असतात. काही काही मध्ये 30-35, काही काही मध्ये इव्हन 100 असतात. बरं. दॅट मेक्स आवर सप्लाय चेन व्हेरी कॉम्प्लेक्स. एक बॅग आपण बघून तेवढ्यात मला सांगा विश्लेषण करून. हां. हे बॅग मध्ये तुम्हाला वरती जे दिसतंय ना, हां. ह्याच्यापेक्षा जास्तीच्या आत बॅगच्या आत आहे. ओके. ॲटलीस्ट काय नाही, ऑलमोस्ट 30 to 35 कॉम्पोनंट्स आर गोइंग इनसाइड द बॅग विच वी कॅनॉट सी. ह्या सगळ्यांना असेंबल करायचं. असेंबल करायचं. काही काही वेगळं अबाउट 35 to 40 स्टेप्स बिफोर वी कम टू द फायनल प्रोडक्ट. अँड ईच स्टेप वी हॅव टू डू क्वालिटी इन्स्पेक्शन. ओके. महिला आणि पुरुष असे जेव्हा ग्राहक समोर असतात त्यावेळेला तुम्ही काही वेगळा विचार त्यांच्यासाठी डिझाईनमध्ये पण करता? हो, हां. करतो ना. कसा? कलर, हां. लेदरचं टाईप, फंक्शनॅलिटी, साईज ऑफ द प्रोडक्ट, वेट ऑफ द प्रोडक्ट, सगळं घेऊन वी डिझाईन. महिलांसाठी कमीत कमी वजनाच्या, अधिक आकर्षक रंगसंगतीच्या. हो. मोर हार्डवेअर, मोर स्टिचिंग, मोर एम्ब्रॉयडरी, प्रिंटिंग जास्ती असतात. आता हे कसलं युनिट आहे आपलं? हे आमची स्क्रीन प्रिंटिंगची युनिट आहे. इथे इकडे आम्ही प्रिंटिंग करतो. ऑल जे प्रोडक्ट्सवर आम्ही लेदर्सवर, फॅब्रिक्सवर आम्ही प्रिंटिंग करतो. कोणाला स्पेशलाइज प्रोडक्ट बनवून घ्यायचं असेल हो, तेही आपण इथे तेही आम्ही करतो. आपल्याकडे आत्ता जे वेगळे ब्रँड आहेत ज्यांच्यासाठी आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, ज्यांची नावं तुम्हाला सांगणं शक्य आहे? हां, सांगू शकतो. पिकाद्रो म्हणून एक ब्रँड आहे. पिकाद्रो इटलीची खूप मोठी नंबर 1 ब्रँड आहे फॉर मेन्स. रॅडली म्हणून एक ब्रँड आहे, नंबर 1 ब्रँड फ्रॉम UK फॉर लेडीज. ओके. रॅडली आमचं जे वर्किंग हिस्ट्री आहे फॉर ऑलमोस्ट नाव 26 years. हो. माझ्या वडिलांनी अँड वन लेडी फ्रॉम लंडन, दे स्टार्टेड द ब्रँड टुगेदर. सो द ब्रँड वॉज बॉर्न इन आवर फॅक्टरी. ओके. आता हा मला वाटतं तुम्ही कुठल्या तरी एका वेगळ्या याच्यासाठी बनवून देतो आपण, त्याचं नाव हवं तर ते हाईड करू. हे बघा, हा स्पेशलाइज बनवताय तुम्ही. तर अशा पण ऑर्डर्स येतात की ज्या बाहेरनं हो हो, असं पण असं पण ऑर्डर आमच्याकडे येतात. हे बॅकपॅक आहे, जसं वेगवेगळे कलर आहे, प्रिंटिंग आम्हीकडे प्रिंटिंग केलो आहे. तर हे आमच्याकडे ऑर्डर येतात. असं आम्ही 10-12 हजारचं बनवतो आम्ही. ओके. सो एव्हरी मंथ आमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे
मॅन्युफॅक्चरिंगचं मेन्स आणि वुमेन्स आम्ही दोन्ही बनवतो. ओके. काय काय इकडे असं खूप खूप फॅक्टरी आहेत दॅट कॅन ओनली मेक फॉर विमेन्स अँड नॉट फॉर मेन्स. ओके. सो वी आर वन सच कंपनी दॅट कॅन मेक फॉर बोथ मेन अँड विमेन लेदर अँड ऑल्सो फॅब्रिक. ओके. मग तुम्ही महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करण्याचा कधी म्हणजे अशा पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा विचार केला नाही? ऑनेस्टली तसा विचारच नाही. विचारच नाही केला. तर तुम्ही म्हणालात आणि मला ते पटलं मगाशी की महाराष्ट्रामध्येच काय कुठेही आता लेबरचा खूप मोठा इश्यू आहे. ते हां राईट. इथे तुम्ही कसं मॅनेज करता? इथे काय आहे की आम्ही इकडे आमचा माझा जन्म इकडे झाला आहे हो. आणि इकडे आम्ही 40 वर्षभरून हे फॅक्टरी आम्ही चालवतो इकडे. आणि काय आहे की आय मीन द कल्चर हिअर, द पीपल हिअर, ते एक म्हणे काय असं का होम फॉर अस. एक बंगाल हे तुमच्यासाठी घर आहे म्हणजे. सो डुईंग अँड सिन्स आम्ही इकडे फॅक्टरी आम्ही टाकली इकडे 40 वर्ष आधी. आणि जे लोकांबरोबर जे द ट्रस्ट दॅट वी गेन, द ट्रस्ट, द लॉयल्टी, द लव्ह फॉर द पीपल्स लव्ह फॉर अस, दॅट इज समथिंग इनक्रेडिबल. वा. And that takes years to build. It doesn't happen overnight. तुम्ही मॅकॅनायझेशन होऊ शकतं परंतु तरीही तुम्ही ह्या लोकांसाठी म्हणून अजून ते तसंच बऱ्यापैकी चालू. राईट. ही जी इंडस्ट्री आहे मगाशी मी त्यांना प्रश्न विचारला होता की याची इयर ऑन इयर जी ग्रोथ आहे ओव्हरऑल इंडस्ट्रीची ती कशी आहे? कारण महाराष्ट्रातून काही लोक आता तुमचा हा एपिसोड बघून ते विचार करतील की आम्ही असं काही करू शकतो का, असं व्यवसाय. ॲब्सोल्युटली करू शकता. हां. ॲब्सोल्युटली करू शकतात. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता इंडिया फॉर द नेक्स्ट 20-25 years, India will be a major destination for manufacturing. Great. Major destination. China plus one एक कॉन्सेप्ट होतो. कोविड सगळं आपलं माहिती आहे. And more and with under our Prime Minister's leadership, a lot of improvement and development is happening in India, and we are so happy that India is continuing to be one of the hot destinations for manufacturing. आता असं आहे की आपल्याकडे साधारणपणे असे एपिसोड्स बघितले की लोक खूप फोन करतात, त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. आता ते कसं साधू शकतात? मेलवरती एखादा मेल ID सांगता येईल तुम्हाला? हां. Emails can come on office@triotrendexports.com. All emails can be sent there and we can be in touch. आणि एखादा कुठला नंबर आहे की जो त्यांना वेबसाईटवरती सर्च करून सापडेल, काही प्रश्न विचारायचा? नंबर आहे पण माझा फोनमध्ये आहे. मी बघा आपल्या आपण इथे थांबतोय. थँक्यू सो मच. तुमचा खूप आभारी आहे. थँक्यू. इतकी चांगली सैर तुम्ही आम्हाला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना घडवली. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की किती अंतर आहे पुण्यापासून कलकत्ता? 2.5 तास. अडीच फ्लाईटनी. फ्लाईटनी 2.5. आता काय मी फ्लाईटच बोलतो ना. एवढ्या म्हणजे साधारणतः एवढ्या अंतरावरती येऊन 100-125 वर्षापूर्वी एका मराठी कुटुंबानं म्हणजे मराठी एका व्यक्तीने सुरू केलेला हा प्रवास आता कुटुंबापर्यंत विस्तारला आहे. आणि मला खरोखर छान वाटलं तुमचं की तुम्ही ज्या पद्धतीनं हे इथे इतकं मोठं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलं आहे की त्यानंतर कोणाच्या मनात कुठल्याही स्वरूपाचे नकारात्मक विचार येत असतील ना तर तुम्ही काढून टाका. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि ह्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर आणि पुन्हा मला आणखीन एक जाणवलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जेव्हा व्यवसाय जातो ना तेव्हा त्या व्यवसायामध्ये तितकी सहजपणे जे ट्रान्झिशन असतं ते होत नाही. पण तुमच्या वडिलांनी खूप चांगलं केलं आहे. तुम्हाला दोघांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय त्यांनी सुरू करून दिले. मला माहिती आहे की तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची इथं उत्तरं मिळालेली नाहीत. तो नेहमीचाच पर्याय आहे की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. त्यातले बहुतांश प्रश्न मी ह्या कुटुंबाकडे पाठवेन आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची मी व्यवस्था करेन. पुन्हा एकदा तुमचे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. थांबूया.